नमस्कार। लोकसभा निवडणुकीसाठी 7व्या टप्प्यातील मतदान काल संध्याकाळी 6 वाजता संपलं आणि संपूर्ण मतदान प्रक्रिया पार पडली। यानंतर संध्याकाळी 6:30 वाजेपासून विविध वृत्तवाहिन्यांचे आणि संस्थांचे एक्झिट पोल जाहीर झाले। दरम्यान या एक्झिट पोलमध्ये देशात पुन्हा एकदा मोदी लाट येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। जवळपास प्रत्येक एक्झिट पोलमध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडी 350 पेक्षा अधिक जागा जिंकत असल्याचं दाखवलं जात होतं। दरम्यान सोशल मीडियावर अनेक नेटकऱ्यांनी एक्झिट पोल्समधील काही त्रुटी शोधत त्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे। याचबरोबर यामध्ये खोटेपणा असल्याचा आरोप अनेक युजर्स करत आहेत। दरम्यान एका एक्झिट पोलमध्ये महाराष्ट्रातील 48 जागांमध्ये सर्वाधिक 20 ते 22 जागा भारतीय जनता पक्ष जिंकेल असं सांगितलं आहे। त्यानंतर एकनाथ शिंदे यांची शिवसेना 8 ते 10 जागा जिंकेल असं सांगण्यात आलं आहे। तर उद्धव ठाकरे यांची शिवसेना देखील 9 ते 11 जागा जिंकेल असा अंदाज वर्तवला आहे। दरम्यान सोशल मीडिया युजर्सनी एक्झिट पोलमध्ये काही त्रुटी शोधल्या आहेत। त्यांच्या म्हणण्यानुसार महाराष्ट्रात शिंदे 15 जागा लढवत आहेत, त्यातल्या 13 जागा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या विरोधात आहे। मग शिंदे यांना 8 ते 10 जागा आणि ठाकरेंना 9 ते 11 जागा कुठून मिळत आहेत असा प्रश्न उपस्थित केला आहे। तर बिहारमध्ये देखील अशीच परिस्थिती आहे। काल जाहीर झालेल्या एक्झिट पोलमध्ये बिहारच्या मतदारांनी पुन्हा एकदा भाजपच्या एनडीएला कौल दिल्याचं दाखवलं आहे। येथे भाजप 13 ते 15, संयुक्त जनता दल 9 ते 11, लोक जनशक्ती पार्टी 4 ते 6, राष्ट्रीय जनता दल 6 ते 7 आणि इतर 1 ते 6 जागांवर जिंकतील असा अंदाज एका एक्झिट पोलमध्ये दाखवण्यात आला आहे। पण यामध्ये गमतीशीर बाब अशी की बिहारमध्ये फक्त 5 जागांवर निवडणूक लढवणारी लोक जनशक्ती पार्टी जास्तीत जास्त 6 जागा जिंकेल असं सांगितलं आहे। दरम्यान सोशल मीडिया युजर्सनी यावर आक्षेप घेतल्यानंतर एक्झिट पोल्स विषयी मोठमोठ्या चर्चा आता सुरू झाल्या आहेत। यावर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।